फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथीतील परिसर अभ्यास भाग ए यातील पाठ 5वा घरोघरी पाणी स्वाध्याय। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। घरोघरी पाणी स्वाध्याय। काय करावे बरे? वस्तीतील सार्वजनिक नळ सतत थेंब थेंब वाहताना दिसतो। उत्तर: वस्तीतील सार्वजनिक नळ सतत थेंब थेंब वाहताना दिसला तर ग्रामपंचायतीकडे किंवा नगरपालिकेकडे तक्रार करून नळ दुरुस्त करण्यास सांगू। तुमच्या घरात जी व्यक्ती पाणी भरते तिचे श्रम कमी करण्यासाठी काय करता येईल? घरात जी व्यक्ती पाणी भरते तिचे श्रम कमी करण्यासाठी पाण्याचा वापर कमी करू। पाण्याचा पुनर्वापर करता येईल अशा ठिकाणी पुन्हा तेच पाणी वापरू। पाणी भरण्यासाठी काही वेळा आम्ही मदत करू। योग्य की अयोग्य ते लिहा। समीरने पाणी पिऊन माठावर झाकण ठेवले नाही। अयोग्य। 2. भांडी विसळलेले पाणी निशा झाडांना घालते। योग्य। नळाला पाणी आले आणि सई भरलेला हंडा ओतून देऊन पुन्हा पाणी भरायला गेली। अयोग्य। 4. रेश्मा सहलीला जाताना पाणी सोबत नेते। योग्य। थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.